नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज तारीख असा 11 मे आणि आमच्या अजगणी गावच्या श्री रामेश्वर देव, पावणाई देवी आणि श्री विठ्ठला देवी या तिन्ही मंदिरांचा जीर्णोद्धार सोहळा असा जो असा 12, 13 आणि 14 मे. तर तो खूप मोठा उत्सव असतो आणि आज 11 तारीख असा आणि आज असा कलशांची मिरवणूक आणि ही जी मिरवणूक असा ती आमच्या पारकरवाडीतून मंदिरापर्यंत असतील. या जवळजवळ 2-3 किलोमीटरची मिरवणूक असा आणि त्याच्यासाठी आमच्या सगळ्या अजगणी गावातले महिला असत ते पूर्ण तयारी करून म्हणजे नऊवारी साडी, डोक्यावर कलश अशा प्रकारे तयारी करून ही मिरवणूक काय म्हणतात पूर्ण करतली आहेत. आणि आरुश्री पण मस्तपैकी तयार झाला, आमची वहिनी पण तयार झाली असा आणि सगळे गावातले महिला पण रेडी असत. तर आज आपण ही मिरवणूक बघतलो आणि कशा प्रकारे हे वाजत गाजत सगळं सोहळा असतलो तो बघतलो. तर चला पटापट आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया. आणि मी कशी दिसते कमेंट मध्ये नक्की सांगा. सांगा. चला, आरुश्री आणि वहिनी आमचं कलश घेऊन चालली आहेत. चला तुम्ही पण या. चला, आता बाकीची पुढे आपल्याक भेटली आहेत. तर आमच्या कुस्तळवाडीतला सगळा महिला मंडळ आता येलेला असा आणि मस्तपैकी सगळ्यांनी नऊवारी नेसली आहेत पारंपरिक आणि सगळ्यांजवळ कलश असत आणि इकडूनच आता मिरवणूक निघतली. हा हा पदर घ्यावा. जान्हवी बघा नऊवारी नेसान आणि ताचिव. तुझा खरं नाव काय गो? खरं नाव चिऊ नाही. परीक्षेत शाळेत काय शाळेत हा दुसरं नाव काय? स्वरा. हा मग ता खरा नाव तुझा चिऊ असा मनाक घेतलेला. आणि ह्यो असा कोण? हा साईराज. वेगळा नाव आहे ना तुझा? बदलल्या काय म्हणतो? भारीच. चला, अजून कोण जमले नाहीत आणि पाऊस पण थोडी गडबड करता. बघूया येत काय रे पाऊस? येतो लो. रांगोळी काढूक सुरुवात झाली. या कसला फुला या? या काय ता बघा. कैसून आणलास या? सदाफुलीचा फुला. बरा, अजून 2-3 काढा अशी. प्रोफेशनल नाही ना. 2-3 काढूची हो. गाडी गेली का संपलं. हो, कडेसून घालूक सांगा या गाडी. काढ ह्यात काढ. सेम वाला काढ. अजून जवळ घ्या. तुम्ही काय जवळ येलास? इथं काय काढता? निवाय ना, आम्ही काय केलं तुम्ही जवळ येतालास माझ्या. तर मित्रांनो, आम्ही 4 वाजता हे पोहोचलेलो आणि आता वाजलेत संध्याकाळचे 7 आणि अजून पण ते इलेले नाही आणि आत्ता पोहोचले सगळेजण. तर 3 तास आम्ही हयच थांबलो असेच. ती कंटाळली आहेत सगळी या साईडला असत आणि फायनली आत्ता ते पोहोचले आहेत. तर आत्ता सुरू होतील या मिरवणूक. कलशांची गाडी. कंटाळलास? कंटाळलो नाही, म्हणजे टाइम वरती करायला पाहिजे. 3 तास हयच असत. 4चा टाइम दिलेला 7 वाजले. चला, फायनली कलश इलेले असत आणि आता मिरवणूक सुरू होतील. या टर्न मारतात आणि त्याच्यानंतर वाजत गाजत 3 किलोमीटर चालत जायचं असं वरती मंदिराकडे. तर हे आपल्या मंदिरांचे कलश आणि विठ्ठला देवीची मूर्ती. तर अशा प्रकारे आता मिरवणूक सुरू झाली. पाठसून कोणी लो JCB वालो.
7:15 वाजले आहेत आणि आता मंदिराकडे पोहोचापर्यंत किती वाजतात काय माहित. बघूया, चालत चालतच जाऊचा असा. काळोख पडल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम झालो हा. व्हिडिओ एकदम क्लिअर दिसायचो नाही, काळोख पडलो पूर्ण. सकाळचा बरोबर आहे, सकाळचा मोठा नाही. त्याच्या गाडीवरून जा ना मोटर माहिती एका साईडला राहायला. चला, आम्ही सगळे बाईक घेऊन चाललो. तर आता आम्ही तांबेवाडीत पोहोचलो, श्री विठ्ठला देवीच्या मंदिराकडे. इकडे आता विठ्ठला देवीचं पाषाण उतरवला जाणार असा मूर्ती. अजून मंदिराचं काम चालू असा. ते काय माहिती. तर श्री विठ्ठला देवीची सुंदर अशी मूर्ती आणि हा मंदिराचा कलश. विठ्ठला देवीची मूर्ती आणि सुंदर असो कलश तिकडे ठेवून आता पुढे चाललो रामेश्वर पावणाई देवीच्या मंदिराकडे. रामेश्वर पावणाई देवीच्या मंदिराकडे जाऊच्या वाटेवरती ना सुंदर अशी लाइटिंग केलेली असा आणि खालच्या साईडला तिकडे मंदिर असत. चला जाऊया. तर मंदिराकडे आता पोहोचलो, सगळी जण आतमध्ये गेली आहेत आणि सगळ्या साईडने ना मंडप घातलेलो असा त्या कार्यक्रमासाठी. तर ह्या असा आमच्या अजगणी गावचा रामेश्वर मंदिर आणि त्याच्या बाजूकाच इकडे पावणाई देवी मंदिर. सगळेजण आता पोहोचली आहेत मंदिराकडे.
काकाची असं कर काकाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर. आमची घरी गेली माणसा येतात. येवा येवा. प्रत्येक वाडीची वेगळी थांबाची. तर हे असत रामेश्वर आणि पावनाई देवीच्या मंदिराचे कळस. आजी भेटली हा. अरे वा बायको असा काहीतरी हा मागे कलश घेऊ ना. पारकरवाडीतली. अच्छा. होय होय. सगळ्या महिलांनी आता रांग लावलेली हा, कारण त्यांच्या कलशातलं पाणी आता इकडे कुंडात होतोच असा. आरुश्री आणि मागे असत. ही बघा. हॅलो. सगळ्यांच्या डोक्यावरती कलश. ही आमची वहिनी पुण्याची. मुंबईची वहिनी गेली ना. हा जान्हवी चला पुढे चला. दीपक बंडू चव्हाण या दूर दूरवरून महिला आलेल्या आहेत, त्यांच्या वाहनाची थोडी व्यवस्था करावी, त्याला घरी पोहोचवण्याची व्यवस्था करावी. दीपक चव्हाण. पुष्कळवाडीतील जाणाऱ्या महिलांसाठी जाण्याची व्यवस्था आलेली आहे. तुम्ही गेटवर आहे पुष्कळवाडीसाठी. चला पुढे चला. ही सर्व व्यवस्था यशवंतराव यांनी केलेली आहे. चला तर इकडे दादा भेटलो हा. कोण? दादा हा बरं आहे ना. काय म्हणतो? होय हा. मस्त. सगळे ब्लॉग बघतो भावा तुझे. थँक्यू. आमच्या वाडीतल्या महिलांसाठी आज सोय केलेली असा. अरे असं महिला मंडळ. पॅक झाली पॅक. दुसरी गाडी 2 गाडी असत एका साईडला. का जाऊचा इकडे सागरची गाडी असा. फुल झाली. फुल एकावर एकच सगळे. बापरे. सगळे फुल झाले. तर सर्व महिलांनी कळशातलं पाणी याच्यात ओतलेली या. त्याच्यानंतर माका वाटतं ते कुंडात ओतलेले आणि हे सगळे नारळ कलशावरचे. तर आजचा कार्यक्रम आता संपलेलो असा आणि आता उद्या 8 वाजल्यापासून कार्यक्रम असलेलो हा. सलग 3 दिवस. हा आम्ही असो सुरुवातीपासून. कुठे पारकरवाडीतून. हळदीवाडीत का नाही आला? आमका बोलले पारकरवाडीत थांबा. चला बाबा एकदा घरात पोचलो. मजा येईल. आपलं कलश हा फक्त म्हणजे 4चा टायमिंग देऊन असे 7 वाजवले नाही. 7 वाजताच्या त्याच्यामुळे लेट झाला खूप. लेट झाला. तर मित्रांनो पहिल्या दिवसाचा कार्यक्रम संपलेलो असा आणि आता उद्यापासून म्हणजे 12, 13 आणि 14 3 दिवस जीर्णोद्धाराचा कार्यक्रम असलेलो हा आणि त्याचे व्हिडिओ पण नक्कीच पुढे येतील. तर आजचा ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या.